फक्त देवदेवतांची पूजा करणं म्हणजे अध्यात्म कधीच नसतंय. तुमची स्पिरिच्युअलिटी म्हणजे तुमच्या आतमधली तुमचं इनर प्युरिफिकेशन. तुम्ही आत्मा किती क्लिअर आहात, तुमचं ऑरा किती क्लिअर आहे, तुमचे विचार किती क्लिअर आहेत, हे असतं अध्यात्म. आपल्या ऑरामधनं सुद्धा असे रेज, आपण किरण म्हणतो ज्याला, जे बाहेर पडत असतात, जे तुम्हाला हवं ते मिळवून देण्यासाठी तुम्हाला उपयोगी ठरत असतात. जी इच्छा तुम्ही मागाल, तुम्हाला जे वाटेल की हे कम्प्लीट व्हावं, हे मला पाहिजे, ते तेवढ्या दिवसापर्यंत मिळवून देणं, हे तुमचं डीएनए जेव्हा ट्रान्सफॉर्म होतं तेव्हा होऊ लागतं. तुमचं डीएनए स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसने ट्रान्सफॉर्म होतं. आपले हे जे ग्रह तारे असतात तर हे फायनान्सेसवर कसे अफेक्ट करतात? सगळ्यात आधी ग्रहतारे म्हणजेच आपण आपल्या गतजन्मामध्ये जे कर्म केलेलं आहे त्याची जी फळं आपल्याला ज्या फॉर्ममध्ये द्यायची आहेत ते असतात आपले प्लॅनेट्स. आणि प्रत्येक प्लॅनेट म्हणजे आता आपली लक्झरी आपण म्हणतो ती विनस आहे, शुक्र आहे. तुम्हाला होणारं कर्ज आहे ते मंगळ आहे. अच्छा. राहू कलियुगाचा राजा आहे. तोच ज्या व्यक्तीवर प्रसन्न होईल त्याचा रंकाचा तो राजा बनेल. तुमचा जो प्लॅनेट आहे केतू, याचं काम काय आहे, काहींच्या कुंडलीमध्ये ते प्रॉमिस असतं की जितकं तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागे लागाल ती गोष्ट तितकी तुमच्यापासून लांब जाईल. अच्छा. ब्लॅक मॅजिकमुळे पण फायनान्सेसवर हे होतं का? हो. अशा अनेक एंजल्स आहेत जे तुम्हाला नुसतं नॉक करून पैसे देतात. म्हणजे 2 मिनिटं तुम्ही नॉक कराल आणि त्यांना तुमचं काम करत संध्याकाळपर्यंत तुमचं काम होतं. ते नॉक करून काय आहे एंजलचं ते थोडं आम्हाला सांगा. ओझार्क म्हणून असे प्लेस आहे US मध्ये, जिथे सगळे मॅजिशियन्स आहेत ज्यांना एका लेडीने एकत्र आणलं आणि तिने एक मॅजिकल कम्युनिटी बनवली. आणि याच्यामध्ये एक मेथड आहे, वेगवेगळ्या मेथड्स आहेत, त्यातली एक मेथड आहे नॉक करणं. अच्छा. म्हणजे अगदी कुठलंही अडलेलं काम, कुठलंही तुम्ही नॉक केलं, एंजलला कॉल केला, एक पोर्टल असतं, ते पोर्टल अगदी 1 मिनिटाच्या प्रेयरने ओपन होतं आणि ते एंजल्स तुम्हाला ती हेल्प करतात. बापरे. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. थंबनेलवरून तुम्हाला लक्षातच आलं असेल आपला पॉडकास्ट कशाच्या संदर्भात आहे आणि पॉडकास्टमध्ये आपल्या गेस्ट कोण आहेत. मागच्या पॉडकास्टला तुम्ही एवढा मस्त प्रतिसाद दिला आणि त्याचा अजूनही म्हणजे लोक कमेंट्स करतात, शेअर करतात, आमच्यापर्यंत त्याचा अभिप्राय येतो. सो त्याच्यासाठी पहिले म्हणजे तुमचे खूप खूप आभार. आणि जास्त तुमची उत्सुकता ताणून ठेवत नाही मी. सो आज आपल्यासोबत आहेत स्पिरिच्युअल मास्टर पूजा. मॅम, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि कसा होता तुमचा मागच्या पॉडकास्टचा एक्सपिरियन्स आणि लोकांच्या काय काय प्रतिक्रिया तुम्हाला मिळाल्या? अतिशय सुंदर होता आणि अनेक माझी सोल फॅमिली वाढली आहे. अनेक चांगले सोल्स कनेक्ट झालेले आहेत. अजूनही आम्ही एकत्र आहोत, माझ्या ग्रुप बरोबर कनेक्ट आहेत. प्रत्येकांसाठी मी हिलिंग हॉल असं एव्हरी वीक एक ॲज अ सर्व्हिस म्हणून सेशन ठेवते आणि त्यामध्ये खूप छान एक कनेक्टिव्हिटी बिल्ड झालेली आहे. ओके. आणि खूप छान आमचं एक ग्रुप आता जमलेला आहे. वा वा. अशी एक छान कम्युनिटी बिल्ड झाली आहे. सो ह्याच रिलेटेड म्हणून आम्ही डिस्कस केलं आणि मला मॅमने सांगितलं की आपण अशा रिलेटेड एक पॉडकास्ट करू शकतो ज्याच्यामध्ये सगळ्यांना आजकाल महत्त्वाची गोष्ट काय आहे ते तर म्हणजे पैसा. आणि पैशांच्या रिलेटेड प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो, मग तो कितीही कमवणारा असेल किंवा काही करत नसला तरीसुद्धा. सो ह्याच रिलेटेड तुम्हाला काही आम्हाला रेमेडीज द्यायच्या होत्या, तुमच्या काही प्रश्नांचं निरासन करायचं होतं. सो त्यासाठी आजचा आपला पॉडकास्ट आहे. तर मॅम, तुमची अनुमती असेल तर आजचा आपण पॉडकास्ट सुरू करूयात. आणि मला जस्ट प्रेक्षकांना सांगावं असं वाटेल की अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे जे ह्या पॉडकास्ट रिलेटेड काही सर्च करतील की आपला जसा मागचा पॉडकास्ट होता, सो इन शॉर्ट मास्टर पूजा असं सर्च करतील, त्यांना आपला पॉडकास्ट पहिले पाहायला मिळेल. तर मॅम, चालू करूयात आजचा पॉडकास्ट. आणि मला पहिल्यांदाच तुम्हाला विचारावं असं वाटेल की युजली ज्या आपल्याला आर्थिक अडचणी येतात, फायनान्शियल प्रॉब्लेम्स येतात, हे कशामुळे येतात? कारण की आपण बघताना पाहतो की सुरुवात ही सगळ्यांची सारखीच असते, शून्यापासूनच होते. पण एखाद्याला आधीच लक्षात येतं की हा प्रॉब्लेम येतोय आणि तो मात करून पुढे जातो आणि काही त्यातच अडकून राहतो.
आता आपल्या जीवनशैलीला चालवणारं या कलियुगामध्ये इम्पॉर्टंट असणारं जे आहे हे आपण म्हणतो मनी एनर्जी, आपलं Correct. धन, संपत्ती. करेक्ट. तर त्याशिवाय आपण या जगामध्ये म्हणजे आत्ता या जगामध्ये आपण सस्टेन नाही करू शकत, कारण हे सत्ययुग किंवा द्वापार युग नाही आहे किंवा पूर्वीचं युग नाही जिथे बार्टर सिस्टीम होती. बरोबर. आता आपल्याला काहीही एनर्जीला घ्यायचं असेल तर आपल्याला एनर्जीला द्यावं लागतं आणि त्यासाठी फक्त पैसे ज्याला आपण म्हणतो हे इम्पॉर्टंट आहे. आणि याचा संबंध आपल्या प्रत्येक आयुष्यातल्या जीवनशैलीशी असं कनेक्ट आहे की सगळ्यात आधी आपली कर्म, त्यानंतर आहे आपले प्लॅनेट्स, ओके. त्यानंतर आपण कुठल्या कुळामध्ये जन्म घेत आहोत त्यांच्याशी आपली असलेली कनेक्टिव्हिटी, आपले पितृ देवता म्हणजे ॲन्सेस्टर ज्यांना आपण म्हणतो. तर या प्रत्येक एक एक आपल्या जीवनाचा जो हा झोन आपण ज्याला म्हणतो या सगळ्यांशी आपले आर्थिक गती, आर्थिक प्रगती ही कनेक्ट आहे. बर. आणि जेव्हा आपल्याला जीवनामध्ये याच्याशी रिलेटेड आपल्याला जे प्रॉब्लेम्स येतात की फायनान्शियली लॉसेस होणं किंवा तितकं यशच न मिळणं, बर, याच्यामध्ये आपली पर्सनल आपण म्हणतो ज्याला वैयक्तिक अशी एनर्जी जी असते ही सुद्धा कारणीभूत असते. ओके. मग वैयक्तिक एनर्जी जी आपली कनेक्ट होते ती आपला ऑरा आहे, आपली चक्रा सिस्टीम आहे, आपलं कर्म जे गतजन्मात आपण काय असं केलेलं होतं आणि त्यामुळे आपण त्या कुळामध्ये जन्म घेतलेला आहे यावर सुद्धा तुमची मनी एनर्जी अवलंबून असते. ओके. तुमचा धन संचय अवलंबून असतो. काहींच्या बाबतीत असं होतं की ते खूप कमवत आहेत पण मंथच्या एंडपर्यंत काहीही टिकत नाही. मग कंप्लेंट्स असतात की पैसा येतोय पण तो टिकत नाही, किंवा एका ठिकाणून ते कर्ज काढतात, एक कर्ज फेडतात आणि दुसरं त्यांना कर्ज सुरू होतं. बरोबर. तर अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होत असतात. तर यासाठी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन आणि पण योग्य त्या एनर्जीचा वापर केला तर 100% आपल्या जीवनामध्ये चांगला उपयोग होऊ शकतो. मगाशी तुम्ही बोलता बोलता उल्लेख केला प्लॅनेट्सचा. तर आपले हे जे ग्रह तारे असतात तर हे फायनान्सेसवर कसे अफेक्ट करतात? सगळ्यात आधी ग्रहतारे म्हणजेच आपण आपल्या गतजन्मामध्ये जे कर्म केलेलं आहे त्याची जी फळं आपल्याला ज्या फॉर्ममध्ये द्यायची आहेत ते असतात आपले प्लॅनेट्स. बरं. आणि प्लॅनेट्स स्वतःहून कधी आपल्यापर्यंत येत नाही, ते वेगवेगळ्या व्यक्तींच्या रूपामध्ये आपल्यापर्यंत पोहोचतात. ओके. मग आपली भावंड, आपले मित्रपरिवार, आई वडील, आपले बिझनेस पार्टनर या प्रत्येकामध्ये प्लॅनेट आहे. अच्छा. तर जर आपण प्लॅनेट्सच्या परीने बघायला गेलं तर आपली जी चक्र सिस्टीम आहे तिथे सुद्धा प्लॅनेटचं प्रभुत्व आहे. बर. शिवाय प्रत्येक प्लॅनेट म्हणजे आता आपली लक्झरी आपण म्हणतो ती विनस आहे, शुक्र आहे. तुम्हाला होणारं कर्ज आहे ते मंगळ आहे. अच्छा. तुमच्याकडे असणारा सतत होणारा कॅश फ्लो जो आहे ते चंद्र आहे. सूर्य, तुम्हाला मिळणारं नेम फेम सक्सेस. आता नेम फेम सक्सेसचं जर एंड डेस्टिनेशन आपण बघितलं तर काय आहे? मनी. म्हणजे व्यक्ती एखाद्या लेवलवरनं जेव्हा एका हाय लेवलपर्यंत जातो तोपर्यंत तो फायनान्शियली पण ग्रो होत असतो. करेक्ट. मग त्याला कारणीभूत आहे सूर्य. अच्छा. राहू कलियुगाचा राजा आहे. तोच ज्या व्यक्तीवर प्रसन्न होईल त्याचा रंकाचा तो राजा बनेल. केतू आहे अध्यात्म. केतू अध्यात्म म्हणजे जो व्यक्ती सतत स्पिरिच्युअल विजडम गेन करत आहे. म्हणजे मी हे नाही म्हणणार की फक्त देवदेवतांची पूजा करणं म्हणजे अध्यात्म कधीच नसतं, हे मी पहिल्यांदा शिकवते. बर. तुमची स्पिरिच्युअलिटी म्हणजे तुमच्या आतमधली तुमचं इनर प्युरिफिकेशन. तुम्ही आत्मा किती क्लिअर आहात, तुमचं ऑरा किती क्लिअर आहे, तुमचे विचार किती क्लिअर आहेत, हे असतं अध्यात्म. ओके. आणि ही स्पिरिच्युअल एनर्जी जेव्हा तुमच्या आतमधनं गेन होते तेव्हा काय आहे, पॉझिटिव्ह एनर्जीला अट्रॅक्ट करते. ओके. मग आपल्या ऑरामधनं सुद्धा असे रेज आपण किरण म्हणतो ज्याला, जे बाहेर पडत असतात, जे तुम्हाला हवं ते मिळवून देण्यासाठी तुम्हाला उपयोगी ठरत असतात. तुमचं डीएनए स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसने ट्रान्सफॉर्म होतो. बर. डीएनए ट्रान्सफॉर्म होण्याचा अर्थ काय आहे की मॅनिफेस्टेशनची प्रोसेस. म्हणजे त्याला आपण म्हणू की जी इच्छा तुम्ही मागाल, तुम्हाला जे वाटेल की हे कम्प्लीट व्हावं, हे मला पाहिजे, ते तेवढ्या दिवसापर्यंत मिळवून देणं, हे तुमचं डीएनए जेव्हा ट्रान्सफॉर्म होतं तेव्हा होऊ लागतं. ओके. म्हणून बऱ्याच वेळेला अनेक लोक खूप काही करतात, अनेक पूजा करतात,
अनेक ग्रहांच्या पूजा करतात, वेगवेगळ्या विधी करतात, तरीही त्यांना वाटतं अजून रिझल्ट काय येत नाहीये. करेक्ट. कारण तुमच्या पास्ट लाईफच्या ज्या निगेटिव्ह कार्मिक इम्प्रिंट्स आहेत, ज्या समजा मनी रिलेटेड आहेत, ते तुम्हाला मनी रिलेटेड प्रॉब्लेम्स येणार. ते अजून क्लिअर नाही झाले तुमच्या DNA मधना, तुमच्या सेल्सच्या स्ट्रक्चर मधना, आणि त्यामुळे तुम्ही खूप सारं काही करताय तरी पण तुम्हाला रिझल्ट नाही येते. आणि त्यामुळे आपल्याला अशा वेगळ्या प्रकारच्या एनर्जीज क्रिएट कराव्या लागतात बॉडीमध्ये, ज्या तुम्हाला हवं ते मॅनिफेस्ट करू शकतात. ओके ओके, असं आहे. अशा पद्धतीने. आत्ता मगाशी जसं तुम्ही सांगितलं प्लॅनेटच्या बाबतीत, तर चंद्र जो आहे ग्रह, त्याला 2 नंबर म्हणतो आपण, विच इज ऑल अबाउट इमोशन्स असं म्हणलं जातं. तर काही काही जण असंही म्हणतात, अरे हा आहे ना 2 नंबरवाला आहे, तर याला आहे ना आरामात आपण इमोशनली गुंडाळू शकतो. तर मग फायनान्सेसच्या बाबतीत पण असं होतं का? जे 2 असतात, नंबर 2 हे इमोशन्स आहेत. अगदी बरोबर आहे. इमोशन्स म्हणजे जलतत्वाशी कनेक्ट असतात, वॉटर एलिमेंटशी कनेक्ट असतात. तुमचं मून हे वॉटर एलिमेंट आहे, म्हणजे जलतत्व आहे. बरोबर. आणि जो व्यक्ती इमोशनल असतो तो कोणीही त्याला सहजपणे फसवू शकतो त्याच्याशी गोडगोड बोलून. आणि त्याला समजत नाही की समोरचा व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे टॅकल करत आहे, आणि तो फसतो व्यक्ती. पण यामध्ये सुद्धा मी सांगते की प्रत्येक इमोशनल व्यक्ती फसणार नाही. तुम्ही कुठे फसले जाता यामध्ये सुद्धा तुमचं पास्ट लाईफचं कर्म असतं. कारण जी ऍक्शन तुम्ही केली आहे, जे पेराल ते उगवेल. करेक्ट. जी ऍक्शन तुम्ही पास्ट मध्ये करून ठेवलेली आहे तीच ऍक्शन तुमच्या बरोबर या लाईफ मध्ये रिपीट होणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर कोणाला फसवलेलं आहे, इवन मी सांगते मनी रिलेटेड, तुम्ही कोणाचा 1 रुपया जरी स्वतःकडे ठेवला तरी तुम्हाला मल्टिप्लाय होऊन नेक्स्ट लाईफ मध्ये त्याला ते द्यावे लागतात. कधी कधी असं असतं बघा, परिस्थिती काही फॅमिलीमध्ये अशी असते की एखाद्या व्यक्तीचं त्यांना उगीच करावं लागतं, की इच्छा नसताना त्या व्यक्तीला द्यावं लागतं. का? कारण देणं आहे. या लाईफ मध्ये तुम्हाला एखाद्याचं देणं असेल तरच तुम्हाला ते द्यावं लागतं. नाहीतर कधी कधी आई वडील सुद्धा मुलांकडनं काही घेत नाही, असं असतं. पण का? कारण देणं नसतं त्या नात्यामध्ये. ज्या नात्यांमध्ये देणं असतं, ज्याने तुमचं घेतलंय, फक्त घेतलंय, या लाईफ मध्ये तुम्हाला ते पे करायचंच आहे. बरोबर. तर मून जो आहे हा फक्त इमोशन्स नाही, तर मून म्हणजे आपली आई पण असते, आपली माता असते. मून म्हणजे तुमचा प्रवास पण असतो. काही वेळेला असं आहे, काहींच्या कुंडलीमध्ये असं असतं की ते सतत प्रवास करत राहिल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होऊ शकते. ओके. बऱ्याच वेळेला अशा रेमेडीज असतात की तुम्ही गंगेला जाऊन या, गंगेमध्ये स्नान करून या, की तुमची जी काही निगेटिव्हिटी आहे ती रिमूव्ह होऊन. कारण जलतत्व आहे, मून तुम्हाला तो रिझल्ट देतो. बरोबर. म्हणून पवित्र नदीमध्ये आंघोळ करायला सांगितली जाते. तर आता आपल्या देशात पवित्र नदी म्हणजे ही जास्त गंगाच समजली जाते. त्यामुळे तिथे जाऊन सुद्धा व्यक्तीला तो रिझल्ट येतो. शिवाय पौर्णिमा आपण म्हणतो, तर पौर्णिमेला जेव्हा मून सायकल जी असते, संपूर्ण चंद्र असतो, म्हणजे चंद्राची संपूर्ण ऊर्जा पृथ्वीवर पसरलेली असते. आणि ही ऊर्जा देखील आपल्याला आपल्या मनी अबंडन्सला अट्रॅक्ट करण्यासाठी हेल्प करते. म्हणून बऱ्याच वेळेला असे काही रेमेडीज असतात ज्या मी क्लायंटना सांगते की पौर्णिमा किंवा अमावस्येला करा. आणि त्यात मी स्वतः एक्सपिरियन्स केलाय की खूप छान रिझल्ट्स मिळतात. अरे वा. शिवाय ग्रहांबरोबर व्यक्तीची नक्षत्र देखील तितकंच काम करत असतात. कारण नक्षत्रांमध्ये सुद्धा एक नवतारा चक्र असतं, म्हणजे त्यातील काही नक्षत्र असतात जे आपल्यासाठी घातक असतात. आणि एक्झॅक्टली एखादा व्यक्ती कुठला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, काही करायचं असेल, तो नेमका त्याच्या जे नक्षत्र त्याच्यासाठी घातक आहे त्याच दिवशी ते सुरू करतो. म्हणजे काहींचं असं म्हणणं असं की आमचा या सगळ्यावर विश्वास नाही, आणि मग त्यांना हे कोणाचं सल्ला घेणं आवडत नाही. त्यामुळे त्यांना योग्य वाटेल त्यावेळेला ते शुभ कार्य ते सुरू करतात. आणि मग ते सुरू करताना त्यांचे नक्षत्र जर त्या दिवशी निगेटिव्ह असतील तर त्या व्यक्तीला त्याच्या कामामध्ये यश मिळत नाही. म्हणून मी बऱ्याच वेळेला क्लायंट्सना सांगते की तुम्ही कुठल्या दिवशी ते सुरू करा. कारण काही नक्षत्र आपले अतिमित्र असतात, काही मित्र असतात, काही तुम्हाला धन देणारी नक्षत्र असतात. आणि त्या दिवशी तुम्ही बरोबर त्या गोष्टी केल्या की तुम्हाला त्याच्यामध्ये ते यश 100% मिळतं. अच्छा.
पण हे तुम्ही सांगता मग की कुठल्या नक्षत्राला हो तुम्ही हो करू शकता? काही वेळेला गरज वाटते मला की त्यांना सांगावं. बरं. अशा तर रेमेडीज ज्या मी प्रोव्हाइड करते ते सायकिकलीच करते करेक्ट. की आपले सेन्स ॲक्टिव्ह आहेत त्यामुळे त्या ह्याने मी करते. पण जिथे वाटेल की या व्यक्तीची दशा किंवा एखादा व्यक्ती म्हणतोय की फायनान्शियली मी खूप लॉस आहे, तेव्हा ग्रहसुद्धा ग्रहांचे शत्रू असतात. अच्छा. म्हणजे एखादा ग्रह एखाद्या ग्रहावर निगेटिव्ह हिट देत असतो बरं. आणि ती हिट जेव्हा ते देतो आणि तुम्ही एक्झॅक्टली त्याच ग्रहाचं कपडे घातलेले असतात, त्याच ग्रहाच्या तुम्ही वस्तू धारण केलेल्या असतात, जो तुम्हाला एक्झॅक्टली निगेटिव्ह हिट देतोय. ओके. आता फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडी स्ट्रक्चरवर सुद्धा प्लॅनेट्स आहेत हां. आणि आपण मोस्टली चेन वेअर करतो, काही सिल्वरची वेअर करतात, काही गोल्डची Gold. करतात आणि एखाद्या व्यक्तीने गोल्डची चेन घातलेली किंवा सिल्वरची घातलेली आहे, तर आपला हा गळ्याचा पोर्शन आहे हे आपल्या कुंडलीतील धनस्थान असतं. बरं. आणि त्या धनस्थानवर नेमका जर मून म्हणजे चंद्र प्लॅनेट निगेटिव्ह हिट देत असेल तर ती सिल्वर चेन घातल्यावर त्या व्यक्तीला खूप जास्त धनहानी होऊ शकते. बरं. हानी होऊ शकते. होऊ शकते, होऊच शकते. कारण काय आहे, बऱ्याच वेळेला आपण रेमेडीज ऐकतो ना, जनरल रेमेडीज मीडियावर खूप असतात, रील्सवर आलेल्या. येस, आणि आपण त्या करतो. करेक्ट. सांगणारा व्यक्ती खरोखर ज्ञानी आहे म्हणून तो ते सांगू शकतोय. बरोबर. पण आपल्याला प्रत्येक ते जे उपाय आहेत ते सूट होतील असं नाही. राईट. आणि मग आपण म्हणतो की हे घातलं आणि अजून माझं नुकसान झालं. तर नुकसान कशामुळे झालं? तुमचे प्लॅनेट तिथे सपोर्टिव्ह नाही आहेत तुम्हाला आणि तुम्ही ती क्रिया केलेली आहे. करेक्ट. असं आहे. तसं आहे. मला प्रेक्षकांना सांगावं असं वाटेल की आता जसं मॅमनी एक छोटी रेमेडी सांगितली, अशा बऱ्याच रेमेडीज तुम्हाला बघायला ऐकायला मिळणार आहेत. हे आम्ही थोडं फक्त शेवटी तुमच्याशी डिस्कस करू. सो तोपर्यंत तुम्ही पॉडकास्ट पूर्ण पहा. तर मॅम पुढे जाताना मला विचारावं असं वाटेल की आधी आपल्या इथे बार्टर सिस्टीम होती. राईट. आता ती नाण्यांवर आधी होती, आता कॅश रुपयांमध्ये, आणि हे yes. चाललंय. सो पुढचं आपल्याला माहिती नाही की काय असेल, डिजिटल असेल मे बी. सो मला हेच विचारावं असं वाटेल की ऑकल्टमध्ये किंवा स्पिरिच्युअलिटीच्या तुमच्या या फील्डमध्ये प्रॉस्पॅरिटी म्हणजे नक्की काय? हे फक्त फायनान्सेस यालाच प्रॉस्पॅरिटी म्हणतात? नाही, प्रॉस्पॅरिटी म्हणजे व्यक्ती प्रॉस्पॅरिटी आणि अबंडन्स आपण ज्याला म्हणतो की समृद्धी, सगळीकडनंच व्यक्ती समृद्धीमध्ये आहे, प्रॉस्पर आहे आपण म्हणतो. म्हणजे त्याच्याकडे कसलीही कमतरता नाहीये. आज म्हणजे तो विचारांमध्ये पण त्याची समृद्धी पाहिजे. ओके. की देताना त्याला वाटलं नाही पाहिजे की अरे बापरे आपल्याला एवढं द्यावं लागतंय. म्हणजे इथे मी एक छोटीशी गोष्ट सांगेन की एका गावामध्ये 2 व्यक्ती होते. म्हणजे माझ्या अनेक सेशनमध्ये मी सांगितलेली आहे, खूप छान आहे. एका गावात 2 व्यक्ती होते. मृत्यूनंतर ते जेव्हा जातात आणि मास्टर्स समोर उभे राहतात, परमेश्वरासमोर उभे राहतात आणि त्यांची पुन्हा जन्म घेण्याची वेळ येते, तेव्हा परमेश्वर त्यांना विचारतो की एकाला विचारतो की सांग तुला काय पाहिजे, तुझा आता जन्म घेण्याची वेळ आली आहे. तेव्हा तो म्हणतो की परमेश्वर मला ना आता या जन्मानंतर आहे ना आयुष्यामध्ये कधी कोणाला द्यायला नको लागू दे. आणि एक म्हणतो की परमात्मा मला असा आशीर्वाद दे की मला ना फक्त लोकांना देता येऊ दे. अच्छा. जन्म होतो त्यांचा, ते लहानाचे मोठे होतात. ज्या व्यक्तीने मागितलेलं असतं की परमात्मा मला ना कोणाला द्यायला नको लागू दे, तो व्यक्ती त्या गावामधील एक भिकारी व्यक्ती होतो. आणि एक म्हणतो की मला फक्त देता येऊ दे, तो त्या गावातील सगळ्यात मोठा राजा होतो. वा. कारण आता डिसेंबर महिन्यात मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीपूजनही करतात अनेक स्त्रिया. त्यामध्ये महालक्ष्मीच्या पोथीमध्येही देवीने हे सांगितलेलं वाक्य आहे, मी जर गेले गरिबा घरी तर तोच खाईल संपत्ती सारी, पण मी राजाकडे गेली तर तो इतरांना प्रजेला वाटेल. म्हणून आपल्याला 1-2 हात का दिलेत? फक्त काम करण्यासाठी नाही, एक देण्यासाठी आणि एक घेण्यासाठी. तर जर आधी आपल्याला पाहिजे तर युनिव्हर्समध्ये आपल्याला पहिल्यांदा ते द्यावं लागेल. करेक्ट. असं आहे. बऱ्याच व्यक्तींमध्ये मी बघितलेलं आहे की देण्याची भावना खूप कमी असते. म्हणजे मिळताना आपल्याला लाखात मिळावं, पण देताना आपल्याला अगदी रुपयामध्ये किंवा डिस्काउंटमध्ये मिळावं. तर ह्याला म्हणतो आपण की पॉवर्टी कॉन्शियसनेस याला म्हटलं जातं. तर हा कॉन्शियसनेस आपल्या आतमधनं पहिल्यांदा
डिलीट बरं, झाला बरं. पाहिजे. आणि जेव्हा आपलं मन स्वच्छ होतं की ठीक आहे, माझ्याकडे आलं तर मी अबंडन्सने देईन, हम्म. ही भावना जी आहे ना, कारण अर्थवर, आपल्या पृथ्वीवर काय आहे, ग्रॅव्हिटी आहे, गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे. बरोबर. त्यामुळे आपण जे वरती टाकणार आहे तेच तितक्या परत फोर्सने येणार आहे. ओके. त्यामुळे आपल्याला देताना तितक्या स्पीडने द्यायचं आहे. ते हम्म. बरोबर, म्हणजे तुम्ही एक 10 रुपयाची नोट कधी दिली आहे ना, अनकंडिशनली, हा इवन या अपेक्षेने द्यायचं नाही की ठीक आहे मला मिळणारच आहे हा 1000 पटीने, हा. तरी पण ते नाही मिळणार. ओके. देतानाही अशा भावनेने दिलं पाहिजे की ठीक आहे, समोरच्याची गरज भागते. हा आणि Right. जेव्हा आपण ते देतो तेव्हा आपल्याकडे तितक्याच पटीने ते आकर्षित होतं. होतं. बर. तर हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. बरीच लोक अनेक वेगवेगळे रिच्युअल्स करतात, रेमेडीज करतात, ग्रहताऱ्यांचे उपयोग करतात, पण आतून हे त्यांच्या क्लिअर नसतं. हा भावना क्लिअर नसते आणि त्यामुळे त्यांचे ऑब्स्टॅकल, कारण अदृश्य शक्ती आपल्या समोर आहेत. हम्म. म्हणजे आपलं एक अदृश्य जग आहे हम्म. आपल्याच भोवती, जे आपल्याला दिसत नाहीये पण ते एक्झिस्ट करते. Correct. तुम्ही जेव्हा कुठलाही विचार करता, तुमची विचारसरणी त्या वॉल्सना क्रिएट करते. बर. म्हणजे एखादी रेमेडी जरी सांगितली तरी विचार येणार, होईल का ह्याने, करायचं की नाही, हम्म. मग ते नाहीच होणार. शंका नसली पाहिजे. शंका नसली पाहिजे. बर. आता आपण मगाशी डिजिटल याच्याबद्दल बोलत होतो, ट्रान्झॅक्शन. सो आजकाल सगळ्या गोष्टी डिजिटली होतात, बँक ट्रान्सफर वगैरे होतात. सो आपल्या बँकेचा अकाउंट नंबर असेल किंवा पिन असेल आपण ATM ला जो ठेवतो, राईट. सो हा सुद्धा या फायनान्सेसवर पुढे जाऊन मॅटर करू शकतो का? नक्कीच करू शकतो. कारण इथे मी एक थोडंसं उदाहरण देईन हम्म. की आपण हा जन्म घेण्याच्या आधी आपण एक सोल कॉन्ट्रॅक्ट, जसं आधीच्याही माझ्या सेशनमध्ये मी Podcast सांगितलं मध्ये होतं, सांगितलं. पॉडकास्टमध्ये, की आपण आपला सोल कॉन्ट्रॅक्ट रेडी करतो आणि मगच आपण, म्हणजे पूर्वतयारी करतो आपण. बरोबर. आपले ग्रहतारे आपणच निवडलेले आहेत, आपल्या कर्मानुसार ते तिथे येऊन बसलेले आहेत. हम्म. त्याचप्रमाणे आपण आपलं नाव पण सिलेक्ट करतो. ओके. सो आपल्या नावामध्ये आपलं नाव, आपले पॅरेंट्स आपण सिलेक्ट केलेत, तर न्यूमरॉलॉजीनुसार, अंकशास्त्रानुसार आणि अक्षरानुसार सुद्धा आपल्या नावामध्ये पण नंबर्स आहेत. बर. आणि या नंबर्सची फ्रिक्वेन्सी प्रत्येक क्षणोक्षणी आपल्यावर वर्क करत असे, काम करत असे. जसं आपण म्हटलं की 1 नंबर सूर्य आहे, 2 नंबर चंद्र आहे, 3 नंबर गुरु आहे, बरोबर. हे असे प्रत्येक प्लॅनेट्स काम करत असतात. हम्म. मग तुमच्या नावाची फ्रिक्वेन्सी तुमच्या डेट ऑफ बर्थला जेव्हा मॅच होत नसते, हा. म्हणून आता म्हणतो आपण की न्यूमरोलॉजी करतात, नाव चेंज करून घेतात, करेक्ट. सिग्नेचर चेंज करतात ग्राफोलॉजीने. शिवाय आपण डेट ऑफ बर्थ नाही बदलू शकत, हा. पण हे नंबर्स, कारण आपण बघा आपली दिनचर्या रोजची नंबर्सवर आहे. आपण बरं. घड्याळ बघतोय, आपण डेट बघतोय, राईट. प्रत्येक ठिकाणी नंबर्स आहेत. राईट. सो हे नंबर्स, याची फ्रिक्वेन्सी आपल्या जीवनावर खूप प्रभाव टाकत असते. आणि त्यामुळे जर तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये एक मूलांक असतो, एक भाग्यांक असतो, करेक्ट. आणि हे जर दोन्ही तुमच्या पिनला मॅच नसेल, हा. किंवा इवन तुमच्या कुंडलीमध्ये देखील समजा जर शुक्र आहे, जो लक्झरीचा कारक आहे, तो तुमच्या प्रथम घरावर, प्रथम भाव जो आहे कुंडलीतील, तो आपण स्वतः असतो, बर. त्यावर निगेटिव्ह हिट देत आहे. हम्म. आणि तुम्ही पिन नंबर सुद्धा तोच ठेवलाय, 6 टोटल, तर तुम्हाला त्या अकाउंटमध्ये कधी तुमचे पैसे सेव्हिंग मध्ये जाणार नाही. बापरे. ओके. इवन तुम्ही 6 तारखेला किंवा शुक्रवारी एखादं कर्ज तुम्हाला मिळालंय, तर ते हा. कधी तुमचं फिटलं जाणार नाही. बापरे. असं असतं. शिवाय ओके. तुमच्या कुंडलीमधलं 6वं घर हे सुद्धा ऋण, रिपू, शत्रू असतं. हम्म. मग या घराचे 3 निगेटिव्ह जी कामं आहेत ती ऋण, रिपू, शत्रू हे सगळं आहे. आजारपण. बर. पण त्याचा एक चांगला भाव आहे, जी म्हणजे सेवा. हम्म. मग या 3 नकारात्मक गोष्टींना आपल्याला आयुष्यातून काढायचंय. कर्ज नकोय, आजारपण नकोय, कारण आज आपण बघतो की आजारपणात अनेक पैसे जात आहेत, करेक्ट. सर्जरीमध्ये पैसे जात आहेत. बरोबर. तर म्हणजे कुठेतरी तुमच्या कुंडलीतील 6वं भाव देखील वाईट अवस्थेमध्ये आहे. बरोबर. म्हणून तुम्ही सेवा केली पाहिजे. म्हणजे या 3 निगेटिव्ह गोष्टी त्या पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट होतात. तर कर्जमुक्तीसाठी फक्त कर्जाचे उपाय करून उपयोग नसतो, तर तुमच्या हातून अशा काहीतरी चांगल्या गोष्टी पण घडल्या पाहिजे. ओके. असं आहे. आता अर्थातच जिथे ऑकल्ट येतं आणि फायनान्सेस येतं, तिथे एक आपण आवर्जून शब्द ऐकतो, तो म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन.
राईट. सो याच्यामध्ये पण बरेच लोक मॅनिफेस्टेशन किंवा ती गोष्ट माझ्याकडे आहेच आहे बरोबर आहे. अशा भावनेनी सगळ्या गोष्टी करतात. आणि याच्यामध्ये आपण असंख्य असे एक्झाम्पल्स बघतो की ज्यांनी ते प्रॉपरली फॉलो केलंय, की ते लिहितात पण, तसं समजतात पण, पण येस. त्यांना हवे तसे फायनान्सेस मिळत नाहीत किंवा प्रॉस्पॅरिटी मिळत नाही. तर राईट. ह्याचं काय कारण असतं? लॉ ऑफ अट्रॅक्शन करताना ते कोणीतरी सांगितले आणि ही थिअरी काम करते म्हणून व्यक्ती करतात. आता हे करण्यासाठी आणि तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन सक्सेसफुल होण्यासाठी सगळ्यात आधी तुमचं सबकॉन्शियस माइंड जे आहे, अवचेतन मन, हे क्लिअर पाहिजे. बर. कारण 90% पॉवर्स त्या माइंडमध्ये आहेत, ज्याला बरं. आपण खूप कमी यूज करतोय, ज्याला आपण सुप्त मन म्हणतो, जे अंतर्मन आहे. आणि हे अंतर्मन आपल्या पास्टच्या मेमरींना तिथे कलेक्ट करून कलेक्ट करत. आहे. तर पास्ट लाईफमध्ये एखाद्या व्यक्तीने खूप गरिबी बघितलेली आहे किंवा याच लाईफमध्ये त्याने खूप गरिबी पाहिली आहे, तर ती सगळी मेमरी त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे. बर. आता ऑलरेडी एवढं बॅगेज निगेटिव्ह मेमरींचं त्याच्या सबकॉन्शियसमध्ये आहे आणि मग कोणीतरी सांगतंय म्हणून तो लॉ ऑफ अट्रॅक्शन करायला सुरू करतोय. हा. पण आतल्या मेमरीज सतत कॉन्शियस माइंडला सांगत असतात हे काय होणार नाहीये, हा. हे आतून होतंय. करेक्ट. कॉन्शियसली तो म्हणतो नाही नाही मी करतोय, पण आतून होतंय की नाही उपयोग होणार. नाहीये. मग माइंड काय करतं, जे आपण नाही म्हणत आहोत त्यालाच पहिलं अट्रॅक्ट करतं. Attract कर. सो तुम्ही कॉन्शियसली लॉ ऑफ अट्रॅक्शन करताय पण आतमधनं माइंड सांगते होणार नाही. बरोबर. कारण सबकॉन्शियस माइंड हे निगेटिव्ह गोष्टींना लवकर अट्रॅक्ट करतं. आता मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही हत्तीला बघू नका, डोळे न बंद करता पहिला हत्ती समोर येईल. हा, कारण सबकॉन्शियसला एवढं कळतं की हत्ती, राईट. बघू नका हे नाही. तर निगेटिव्ह मेमरीजने त्याने कलेक्ट केलेल्या आहेत, त्याच मेमरीज तो पहिल्यांदा ट्रान्सफॉर्म करत असतो सबकॉन्शियस माइंडपर्यंत. आणि असं झाल्यामुळेच आपल्याला आपलं बऱ्याच वेळेला लॉ ऑफ अट्रॅक्शन हे चुकतं किंवा ते मॅनिफेस्ट होत नाही. कारण आपले जे सेल्स आहेत हे सबकॉन्शियस माइंडचा आढावा घेतात. ओके. की सबकॉन्शियस माइंड काय सांगतंय, मग करेक्ट. सबकॉन्शियसला आतनं चेंज केलं पाहिजे. अच्छा. मग तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन करायची गरज नाही, तुम्ही गरज फक्त ठरवलं ना मला हे हवंय, तुम्हाला ते मिळायला सुरू होतं. ओके. हा, ओके. असं. तर मॅम जसं तुम्ही सांगत होतात की पास्ट लाईफ बद्दल, की पास्ट लाईफ आत्ताच्या तुमच्या फायनान्सेसवर किंवा ओव्हरऑल कंडिशनवर पण अफेक्ट करते. आता बरेच लोक असतात की जे आधीच्या लाईफमध्ये काही नेगेटिव्ह गोष्टी करतात. सो आता मे बी ते गरीब असतील, आणि जे पॉझिटिव्ह गोष्टी करतात जसं तुम्ही म्हणालात की हो. काही जण मागतात की काही द्यायला नको, काही म्हणतात की आम्हाला द्यायला पाहिजे. बरोबर. तर काही जण मग जे पॉझिटिव्हली या लाईफमध्ये आलेले आहेत, ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, तर ते म्हणतात की नाही आम्हाला या कुठल्याही गोष्टींवर विश्वास नाही, आम्हाला कर्मावर विश्वास आहे फक्त. बरोबर. आणि सेम गोष्ट जे गरीब असतात ते पण म्हणतात की आम्ही कर्म नाही केले म्हणून आता आम्ही या सिच्युएशनमध्ये. तर ह्याबद्दल काय तुम्ही सांगाल की किती फॅक्टर्स या गोष्टींवर अफेक्ट करतात? मी तर असं नेहमी सांगते, तुम्ही एखाद्या गोष्टीला जेव्हा म्हणता की माझा याच्यावर विश्वास नाही, त्या गोष्टीचं तुम्ही ज्ञान घेतलेलं आहे का, किंवा त्याच्या आतमध्ये डीपमध्ये जाऊन तुम्ही बघितलंय का की एक्झॅक्टली ती गोष्ट ज्याला तुम्ही म्हणता की माझा विश्वास नाही, ती काय आहे. जसं आपण म्हणतोय की ऑक्सिजन आपण घेतोय, सतत आपला श्वास चालू आहे, पण आपण ते बघतोय का, नाही, पण विश्वास ठेवतोय ना, कारण त्यामुळे आपण जिवंत आहोत. तर अशाच प्रकारे या एनर्जी वर्ल्ड आहे, जी आपण प्रत्येक गोष्ट नाही सांगू शकत आणि दाखवू शकत, पण ती एक्झिस्ट करते. आणि या गोष्टी अनुभूतीने समजतात, अनुभवाने समजतात. बऱ्याच वेळेला आपली पास्टची कर्म असतात जी तुमच्यामध्ये ऑब्स्टॅकल आणतात, जे तुम्हाला, कारण काही अशा व्यक्ती मी पाहिल्यात खूप काही करतात, पण ते या अपेक्षेने करत असतात की कधी मिळेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याला आता जॉब हवा आहे किंवा बिझनेस ग्रोथ हवी आहे आणि त्यांना आपण सांगितलं की तुम्हाला या ड्युरेशनमध्ये मिळू शकते इथपर्यंत, मग ते वाट बघतात आणि त्यासाठी ते रेमेडीज करत असतात. आणि त्यामुळे तुमचा जो प्लॅनेट आहे केतू, याचं काम काय आहे, काहींच्या कुंडलीमध्ये ते प्रॉमिस असतं की जितकं तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागे लागाल ती गोष्ट तितकी तुमच्यापासून लांब जाईल. अच्छा. आणि मग अशाच्या बाबतीत ही गोष्ट सेम होते की ते इतके हात धुवून त्या गोष्टीच्या मागे लागतात,
इतकं ते पुढे पुढे लांबतं त्यांना मिळत नाही. बर. शिवाय सॅटर्न, शनी ज्याला आपण म्हणतो, हा तुमच्या प्रोफेशनचा, करिअरचा कारक आहे. ओके. आज तुम्हाला तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत, करिअरमध्ये सक्सेस मिळत नाहीये, तर नक्की तुमचा शनी जो आहे हा बिघडलेला आहे. यामध्ये मी रेमेडी कधी सांगत नाही की तुम्ही कुठल्या देवळात जाऊन तेल वाहा वगैरे, कारण हे प्रत्येक जण करतंय, प्रत्येकाला माहिती आहे. तर शनी म्हणजे कोण आहे? स्वीपर्स आहेत, रस्त्यावर काम करणारे लेबरर्स आहेत, इवन आपल्याकडे काम करणारे मेड्स आहेत. तुम्ही यांना आनंदी ठेवा. अच्छा, असं आहे. शनी तुमच्यावर असंच आनंदी होईल आणि तुम्हाला ब्लेसिंग्स देईल, असं असतं. तर त्यामुळे आपल्या, जसं मी म्हटलं की 6वं घर जे आहे कुंडलीतलं, ही एक प्रकारे सेवाच आहे की आपण अन्नदान करतोय. दान करणं सुद्धा सेवा असली तरी ते दाखवून फोटो काढून नाही करायचे. करेक्ट. ते गुप्त असावं, ते हिडन असावं. इवन इकडचं या कानाचं या कानाला माहित नाही पाहिजे की आपण डोनेट केलंय. राईट. कारण तेव्हा आपल्या कर्मांची सायकल चेंज होते आणि आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. करेक्ट. असं आहे. आता याच्यानंतर सगळ्यांचा आवडीचा विषय मला विचारायचा वाटेल की ब्लॅक मॅजिक. ब्लॅक मॅजिकमुळे पण फायनान्सेसवर हे होतं का? हो, ब्लॅक मॅजिकमुळे प्रचंड नुकसान होतं व्यक्तीचं, प्रचंड. म्हणजे आपण म्हणू एखादा व्यक्ती राजा आहे, आज तो लॅक्समध्ये कमवत आहे, CR मध्ये कमवत, आणि अचानक त्याला खूप वाईट परिस्थितीमध्ये समोर जावं लागतं, कारण ब्लॅक मॅजिक हे इफेक्ट करते. आणि ब्लॅक मॅजिकमध्ये स्टेजेस आहेत. काही माइल्ड असतं, काही मीडियम स्वरूपाचं असतं, काही खूप स्ट्रॉंग असतं, जे उतरवणं पण खूप कठीण असतं. आणि तो व्यक्ती त्या अनेक त्रासातनं जातो. पण त्यामध्येही शेवटी मी सांगेन तुमची पास्टची कर्म आहेत. कारण जेव्हा मी आता सायकिकली मेसेजेस घेतले तेव्हा बऱ्याच जणांचं पाहिलंय की त्यांनी खूप वेगळ्या स्वरूपाची तंत्रविद्या पूर्वी केलेली होती त्यांच्या काही लाईफ्समध्ये. बापरे. आणि त्याच तंत्राचा इफेक्ट आज असं झालं, कारण तंत्रविद्येमध्ये हे स्पिरिट एनर्जी बरोबर, निगेटिव्ह स्पिरिट एनर्जी बरोबर कामं करतात. ओके. प्रेत योनी बरोबर कामं करतात. मग या ज्या एनर्जीज आहेत ना, यांच्याशी बांधल्या जातात. कारण आपण आपल्या प्रत्येक लाईफमध्ये हे शरीर सोडतो, पण आपला आत्मा, आपले ऑरा चक्र हे आपण बरोबर कॅरी फॉरवर्ड करतो. आणि हे इम्प्रिंट्स त्यांच्या ऑरामध्ये असतात. तर त्यांच्या समोर अशा सिच्युएशन्स येतात की तेव्हा तुम्ही तंत्र केलं म्हणजे तुम्ही इतरांनाही वर केलेलं आहे, आणि या लाईफमध्ये तुमच्यावर कोणीतरी करणारी 4 माणसं उत्पन्न होतात. किंवा ती तीच लोक असू शकतात ज्यांच्यावर तुम्ही तंत्राचा प्रयोग केलेला होता. ओके. आणि मग अशा प्रकारे या तांत्रिक प्रयोगाने अनेकांचं प्रचंड नुकसान होतं. त्यातला व्यक्ती बाहेर यायला काही ना येतोही रिझल्ट पटकन. म्हणजे तुमची कितपत तंत्राची कर्म तुमच्यात कनेक्ट आहेत तसा रिझल्ट अवलंबून असतो. आणि काही ना वर्षे रिझल्ट यायला वेळ लागतो. तर या ब्लॅक मॅजिक नक्कीच इफेक्ट करत असतं. कुठल्या पद्धतीने हे फायनान्सेसच्या बाबतीत केलं जातं? फायनान्स म्हणजे बऱ्याच आहेत. म्हणजे एखाद्याचा जो पैसा आहे हा बांधून टाकला जातो. म्हणजे त्याला बंधन, बाइंडिंग म्हणतात त्याला, बंधन घातलं जातं की त्याने कितीही प्रयत्न केले तरी ते बंधन सुटत नाही. काही वेळेला मी आता बऱ्याच सायकिक मेसेजेसमध्ये बघितले की त्यांच्या कुलदेवतेलाही बांधलं जातं, बाइंड केलं जातं. ही प्रोसेस असते तंत्राची. ते बंधन केलं जातं. म्हणजे कुठल्या देवतेने त्या व्यक्तीला हेल्पही नाही देवता करू शकत. आणि कारण परमात्मा आपल्याला मार्ग दाखवतो, तो आपल्या कर्मांमध्ये इंटरफेअर नाही करत. पण अशी वेळ येते व्यक्तीवर की त्याला कुठले मार्गही नाही मिळत, त्याला गायडन्सही नाही मिळत, तो सगळ्या बाजूने ब्लॉक होतो. ओके. तर हे सुद्धा शेवटी तुमचं पास्टच कर्म आहे. करेक्ट. आणि मग या नोटवरच आता हे विचारावं वाटेल की मग ह्याच्यावर आता रेमेडीज काय काय असतात? येस, यावर रेमेडीज मी आता ॲक्च्युली स्पेशली ह्याचे वर्कशॉप्स होतात, त्यामध्ये तुम्हाला तुमच्या ऑराला बूस्ट, ऑराची एनर्जी आणि चक्रांची एनर्जी बूस्ट करण्यासाठी प्रॉपर रेमेडीज शिकवल्या जातात. आणि आता प्रेक्षकांसाठी नक्की मी अशा काही रेमेडीज देईन ज्या तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये यूज करू शकता. आता ऑरा क्लिन्झिंग प्रत्येकालाच माहितीच आहे, तरीही इथे मी एक ऑरा क्लिन्झिंगची जनरल रेमेडी देईन जिथे तुम्ही त्यांना डेली करा. मी असं नाही सांगणार की खूप मोठं कोणावर ब्लॅक मॅजिक असेल तर ती या रेमेडीने उतरेल, असं नाही होणार. कारण त्याला प्रॉपर वेने आपल्याला सगळं करावं लागतं. पण ज्यांना असं आहे की ज्यांची कामं होता होता थांबतात, पैसे कुठेतरी अडकतायत किंवा त्यांना एनर्जीचा प्रवाह थांबत आहे,
ओके. त्यांना ह्या रेमेडीज नक्की काम करतील. बर. तर सगळ्यात आणि फॅमिलीतले सगळेजण ही रेमेडी करू शकतात. ऑरा क्लिन्झिंग अगदी लहान मुलांपासून न्यूबॉर्न बेबीपासून ॲडल्टपर्यंत. ओके. हां, ती रेमेडी आहे की 2 भीमसेनी कापूर घ्यायचे, ते अँटी क्लॉकवाईज टॉप टू बॉटम अशी स्वतःवरनं फिरवायचं आहे आणि ती नॉर्मल आपल्या मातीच्या भांड्यामध्ये कापूर टाकून जाळायचे. तेच कापूर टाकून जाळायचे आहे आणि ते जळताना त्याच्या समोर बसायचं आहे आणि स्वाहा असा उच्चार करायचा. ओके. आता हा उच्चार किती वेळा करावा? ते जळेपर्यंत हा उच्चार आपल्याला करायचा आहे. तर ही एक रेमेडी आहे. शिवाय वास्तू सुद्धा खूप कारणीभूत असते. बर. आपल्या फायनान्ससाठी आपण म्हणतो की एखाद्या वास्तूमध्ये आल्यानंतर आपली ग्रोथ झाली. करेक्ट. एखाद्या वास्तूमध्ये आल्यानंतर आपल्याला खूपच उतरती कळा आली असं म्हटलं जातं. करेक्ट. तर हे का? तुमच्या सबकॉन्शियसला माहिती आहे की पुढे जाऊन आपल्या लाईफमध्ये हे घडणार आहे. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम्स येणार आहेत. कारण वरती तुम्ही जे लिहिलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट त्याची ब्ल्यूप्रिंट आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे. तर पुढे काय होणार आहे हे सबकॉन्शियसला माहिती आहे. म्हणून तर आपण फ्युचर प्रेडिक्ट करू शकतोय. तर व्यक्ती बरोबर तशी वास्तू अट्रॅक्ट करतो जिथे जाऊन त्याला उतरती कळा येईल. म्हणजे त्याचं नुकसान होईल, लॉसेस होतील, जॉब जाईल, बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स येतील. कारण वास्तू खूप इम्पॅक्ट करते. कारण वास्तूचे जे डायरेक्शन्स आहेत हे फक्त 4 नसून 8 नसून त्याचे झोन्स असतात. हे 32 झोन आहेत आणि 32 झोनला प्रत्येक आपल्या आयुष्यातला एक रोल दिलेला आहे. तर व्यक्तीच्या कुंडलीनुसार त्याचं 8वं घर हे पीडास्थान असतं. बर. आणि तो व्यक्तीला जर पीडा होणार आहे, कष्ट होणार आहेत, अगदी बरोबर व्यक्ती त्याच दिशेचा दरवाजा अट्रॅक्ट करणार. म्हणजे समजा एखाद्याची कन्या राशी आहे म्हणजे त्याच्या 8व्या घरामध्ये 1 नंबर लिहिलेला आहे. ओके. 1 नंबर आहे म्हणजे ही दिशा आहे ईस्ट डायरेक्शन आहे. बरोबर तो ईस्ट डायरेक्शनचा दरवाजा अट्रॅक्ट करणार आणि त्या घरात आल्यावर त्याला 15 डेज मध्ये प्रॉब्लेम्स व्हायला सुरू होणार. बापरे. शिवाय साऊथ वेस्टचं टॉयलेट हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे फायनान्स म्हटलं की वास्तू आली म्हणून मी थोडंसं स्पष्टीकरण देत आहे वास्तूबद्दल. आता साऊथ वेस्ट जनरल रेमेडीजमध्ये सांगितलं जातं साऊथ वेस्टला टॉयलेट पाहिजे. ओके. जनरल वास्तूमध्ये हे सांगितलेलं आहे. पण जिथे माझा अभ्यास आहे की तुमच्या धनस्थानामध्ये तुमचं धनस्थान जे आहे तिथे जर हे डायरेक्शन आलं साऊथ वेस्ट आणि तुम्ही तिथे टॉयलेट केलं तर तुमचे पैसे काय होणार? तुमचं धन फ्लश होणार. अच्छा. त्यामुळे तुमची कुंडली आणि वास्तू हे देखील तितकंच इम्पॉर्टंट असतं. म्हणजे तुमचे प्लॅनेट्स आणि वास्तू तुमच्या मनी गेनसाठी. म्हणून तुमचा जो तुमच्या वास्तूमधील पण काही असुर असतात, काही देवता असतात. जर देवता ऍक्टिव्हेट झाल्या ज्या तुम्हाला प्रॉपर धन देतात, ते नक्षत्र ऍक्टिव्ह केले तुम्ही जे तुम्हाला प्रॉपर धन देतात तरी सुद्धा ते तुम्हाला अबंडन्स देणार. अच्छा. हे आहे. बरेच जण जे म्हणजे मी जे अनेक वर्कशॉप घेते जिथे खूप एनर्जीज आहेत ज्या काम करतात आपल्याला धन आणून देण्यासाठी पॉझिटिव्ह. जसं आपल्याला माहिती आहे महालक्ष्मी आहेत, कुबेर देवता आहेत, हे आपल्याला हेल्प करतात. करेक्ट. तर सगळ्यात आधी मी सांगते की आपलं हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपल्याला काम करायचं तर आपल्याला पहिल्यांदा हेल्थ चांगले ठेवले पाहिजे आणि आपली महालक्ष्मी माता ही आपली हेल्थची देवता आहे. करेक्ट. तिची पूजा केल्याने तुमचं पहिल्यांदा मूलाधार चक्र स्ट्रॉंग होतं. गणेशाची पूजा केल्याने मूलाधार चक्र स्ट्रॉंग होतं आणि ते स्ट्रॉंग झाल्यावर तुमचा फायनान्स ग्रो होतो. असं आहे. शिवाय तुमची अग्नी देखील जर चुकीच्या दिशेला आली तरी पण तुम्हाला कॅश अँड लिक्विडिटीमध्ये प्रॉब्लेम आहे. कारण तुमची अग्नितत्व हे सुद्धा तुमच्या मणिपूर चक्रामध्ये आहे, ते देखील तुमच्या सक्सेसला कारणीभूत आहे. ओके. तर हे असं सगळं कनेक्ट आहे एकमेकांशी. तसं आहे. ओके. अजून काही रेमेडीज तुम्ही? हो, रेमेडीजमध्ये म्हणून मी म्हटलं की वास्तू इम्पॉर्टंट आहे. तर आता वास्तूची जर एनर्जी निगेटिव्ह असेल तर वास्तूमधनं आपल्या जमिनीमधनं वास्तूच्या निगेटिव्ह व्हायब्रेशन्स फ्लो होत असतात. म्हणून बघा आपण एखाद्या घरात गेल्यावर आपल्याला असं नकोसं वाटतं, इथून कधी बाहेर पडतोय. करेक्ट. कारण तिथून जी एनर्जी येत असते वरती ती लो एनर्जी असते, लोवर असते. तर आणि त्यामुळे त्यांच्याकडे पैशांचा फ्लो हा व्यवस्थित चालू राहत नाही. काही ना काही ऑब्स्टॅकल्स येतात. त्यामुळे वास्तू क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे.
तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, आपण रोज जेव्हा कचरा काढतो, हा. कचरा काढताना शेवटच्या खोलीमधून बाहेर प्रवेशद्वारापर्यंत तो कचरा बाहेर गेला पाहिजे. ओके. कारण दिवसभराची निगेटिव्हिटी त्या कचऱ्यातनं बाहेर बाहेर निघते. जाते. आणि सकाळी लवकर, काही जण मी बघितलंय अगदी दुपारी 1-2 वाजता कचरा काढतात. हे अत्यंत चुकीचं आहे. आपल्याला त्या ज्या वेळ दिलेल्या आहेत, या वेळा पण खूप इम्पॉर्टंट आहेत. तसंच तिन्ही संज असतात, जो लक्ष्मी येण्याची वेळ असते 7:30 ते 8:30, या वेळेमध्ये चुकूनही कचरा काढू नये. कारण हा कचरा काढल्यामुळे तुम्ही लक्ष्मीचा जो प्रवाह येत असतो त्याला पुन्हा बाहेर टाकत असता. तर ही वेळ आहे, खूप इम्पॉर्टंट असते. ओके. त्याचप्रमाणे मॉपिंग जेव्हा केलं जातं घरामध्ये, त्या पाण्यामध्ये आवर्जून दालचिनीची पावडर, अर्धा चमचा दालचिनीची पावडर, पाव चमचा साखर, हे टाकून तुम्ही तुमची फरशी साफ करायला सुरू करा. तुम्ही बघाल की तुम्हाला समजेल की किती चांगला फरक पडायला लागलाय रोज हे केल्यामुळे. नुसतं हे टाकून नाही तर तुम्ही जर गुगलवर सर्च केलं, जे बायबलमधले साम्स आहेत, साम 23, म्हणजे त्याचा प्रोनाऊन्स साम आहे पण त्याचं स्पेलिंग आहे PSALM. अच्छा. साम 23 ही जी प्रेयर आहे ही मनी अबंडन्ससाठी आहे. ओके. मग मॉपिंग करण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा दालचिनी पावडर, पाव चमचा साखर हे टाकून त्या पाण्याला हाताने ढवळत एकदा साम 23 रीड केलं, वाचलं आणि त्याने मॉपिंग केलं तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट दिसतील. हे तुम्ही तुमच्या ऑफिसच्या जागेमध्ये, बिझनेस प्लेसमध्ये, घरामध्ये करू शकता. असं आहे. आता दालचिनी आणि हेच का घेतलं आपण, असाही प्रश्न असेल. हे कॉम्बिनेशन का? सॉल्ट सगळ्यांनाच माहिती आहे, ते निगेटिव्ह एनर्जी रिमूव्ह करतं. पण साखर आणि दालचिनीची पावडर ही ग्रहांची रेमेडी आहे, की दालचिनी पावडर ही शुक्र आहे आणि साखर ही चंद्र आहे. शुक्र चंद्र एकत्र येतात. शुक्र काय आहे? लक्झरी, आणि चंद्र तुमची कॅश अँड लिक्विडिटी. ओके. ह्यांना तुम्ही एकत्र करून जेव्हा ते मॉपिंग करता तेव्हा तो प्रभाव, ते निगेटिव्हिटी काढतातही आणि तो प्रभाव वाढवतात. असं आहे. ओके. ओके. आणखी काही तुमच्याकडे फायनान्स? येस. ग्रीन कलर. तर आपल्या इथे बऱ्याच वेळेला मी अनेक जणांना सांगायची, म्हणजे आपल्या हिंदू धर्मानुसार कॅन्डल लावणं म्हणजे आपल्याला वाटतं की हे कॅथलिक धर्माचं आपण फॉलो करतो, तर असं नसतं. मी जी आता पुढील रेमेडी सांगणार आहे यामध्ये मी कॅन्डलची रेमेडी सांगणार आहे. आता कॅन्डल, मेणबत्ती का? कारण मेणबत्तीमध्ये 5 तत्व असतात आणि आपलं संपूर्ण शरीरच पंचतत्वांनी बनले. आपलं जीवनच पंचतत्वांवर आहे. बरोबर. तर या कॅन्डल, ही जी कॅन्डल आहे, कॅन्डलचा जर तुम्ही फॉर्म बघितला, त्याचं जे स्ट्रक्चर आहे, जे कडक फॉर्म बनलेली आहे मेणाचं, ते आहे पृथ्वी तत्व. हा. मेण आपण जेव्हा ती कॅन्डल पेटवतो तेव्हा ते फायर एलिमेंटला आपण जागृत करतो, अग्नितत्वाला. बरोबर. जेव्हा ते अग्नी पेटते आणि मेण वितळतं तेव्हा जे वितळलेलं असतं ते काय आहे? जलतत्व. बरोबर. हा. आणि त्यानंतर आपण जेव्हा ती कॅन्डल पेटून जाते, ती विझते, त्यातनं जो स्मोक येतो ते आहे आपलं एअर एलिमेंट, वायुतत्व. आणि ते विलीन होतं. याची सगळी एनर्जी स्पेस एलिमेंट मध्ये परत देतो. पण आपण रेसिड्यू जे काय उरतं त्याला काय करतो? कचऱ्यात टाकतो, म्हणजे ते पृथ्वीमध्ये मर्ज होते. करेक्ट. ओके. ग्रीन आणि गोल्ड कलर हे 2 कलर जे आहेत, गोल्ड म्हणजे सूर्य. सूर्य चमकला नाही तर सकाळ होणार नाही, सकाळ झाली नाही तर आपलं लाईफ प्रत्येकाला माहिती आहे. करेक्ट. त्यामुळे गोल्ड कॅन्डल ही इम्पॉर्टंट आहे आणि या कॅन्डल्स तुम्हाला सहज कुठेही अवेलेबल असतात. तर ही कॅन्डल आणि ग्रीन कॅन्डल आपल्याला घ्यायची. इव्हन मी हे सांगेन, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट तुम्ही कुठेही बघू शकता, कारण अनेकांना या माहिती नसतात कुठे मिळतात. तर या इझिली मिळतात. तर या कॅन्डलला प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला पेटवायचं आहे. पेटवण्याच्या आधी घरातला जो अर्निंग पर्सन आहे त्याने हे करायचं आहे, किंवा जर त्या व्यक्तीला वेळ नसेल त्याच्या बिहाफने त्याच्या घरातील व्यक्ती करू शकते. व्यक्तीचं नाव कोरायचं सुई किंवा पिनाने त्या कॅन्डलवरती दोन्ही. मनी सक्सेस असं कोरायचं. आता कोरण्यासाठी तुम्ही पिन वापरू शकता, टूथपिक यूज करू शकता. त्यानंतर त्याला दालचिनीची पावडर लावण्याच्या आधी तुम्ही त्याला दालचिनीचं ऑइल लावा. हा. दालचिनी ऑइल तुम्हाला आयुर्वेदिक स्टोअरमध्ये कुठेही मिळतं. दालचिनीचं ऑइल अप्लाय करा. ते केल्यानंतर त्या अप्लाय केल्यावर त्याला हनी लावायचंय, मध. कारण
कारण आपल्याला तो स्वीटनेस पाहिजे, त्यासाठी मध लावायचं आहे. बर. कारण मध सुद्धा तुम्हाला तुमच्या आर्थिक प्राप्तीसाठी उपयोगी असतं. ओके. मध लावल्यानंतर त्याला तुम्ही दालचिनीची पावडर लावा. हे सगळं स्प्रिंकल करायची पावडर. या दोन्ही कॅन्डल एका प्लेटमध्ये ठेवा आणि पूर्व किंवा उत्तर दिशेला, तुम्हाला ते कुठेही पेटवा पण पूर्व किंवा उत्तर दिशेला. बर. या कॅन्डल पेटवल्यानंतर तुम्हाला साम 23 जे मी मघाशी सांगितलंय हे 3 वेळा बोलायचंय. ओके. हा प्रयोग तुम्ही प्रत्येक शुक्रवारी करा. तसंच अजून एक रेमेडी मी देईन हिंदू आपल्या परंपरेनुसार. ओम भार्गवाय नमः हा शुक्राचा मंत्र आहे. इवन शुक्र जरी तुम्हाला हिट देत आहे, कुंडलीमध्ये नकारात्मक रिझल्ट देत आहे, तरी सुद्धा मंत्र म्हटल्याने प्रभाव कमी होतो. बर. ओम भार्गवाय नमः किंवा ओम शुम शुक्राय नमः हा मंत्र तुम्ही साऊथ ईस्ट डायरेक्शनला बसून, म्हणजे अग्नीची जी दिशा आहे, आग्नेय दिशा आहे, तिथे बसून तुम्ही बोलू शकता. ओके. तर यासाठी तुम्ही कुठलीही माळ घेऊ शकता. क्रिस्टलची माळ जास्त चांगला परिणाम करते. व्हाईट क्रिस्टल स्फटिकाची माळ नॉर्मल पूजा स्टोअर मध्ये ती तुम्हाला मिळेल. त्यावर तुम्ही त्याने चॅन्ट करू शकता. कुठल्याही वेळेमध्ये करू शकता. बऱ्याच जणांचे स्टक मनी असतात ना, पैसे अडकलेत किंवा पैसे त्यांचे ओपन होत नाहीये, डोअर्स ओपन होत नाहीये, तर कोणाकडनं देणं आहे आणि ते मिळत नाहीये, तर तुम्ही नॉर्मल रेमेडी करू शकता. एक काचेची जार घ्यायची आहे आणि त्या काचेच्या जारमध्ये तुम्हाला काही कॉइन्स टाकायचे. एक लसणाची पाकळी सोलून टाकायची आहे. बर. 3 कॉइन्स टाकायचे. दालचिनीची पावडर टाकायची आहे आणि लिंबू कापून त्याचे 3 तुकडे करायचे. बर. ते 3 तुकडे टाकायचे आहेत. त्यानंतर ते जारला पूर्णपणे बंद करायचे, हातामध्ये होल्ड करायचे आणि इंटेन्शन द्यायचं की कशासाठी बनवली, की या व्यक्तीकडनं माझे जे पैसे आहेत ते मला मिळू दे, असं करायचंय. आणि त्यानंतर तुम्ही ज्या बेडवर झोपताय त्या बेडच्या बरोबर तुमच्या डोक्याच्या खाली, कोणी म्हणेल की आम्ही बेडवर झोपत नाही, आम्ही जमिनीवर झोपतो, तर तुमच्या डोक्याच्या शेजारी त्या जारला ठेवायचंय. त्याला कोणाचा हात लागता कामा नये आणि हे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ठेवायचे. ओके. किंवा आता असं होणार नाही की कुठल्या जुन्या काळामध्ये व्यक्तीने पैसे घेतले आहेत, आज 5-6 वर्ष झाली आहेत, आज आपण एकमेकांना बघतही नाही, कॉल नाही, अशा व्यक्तींचे पैसे नाही मिळणार. ते मी आत्ताच सांगते. हो. पण ज्यांचे अडकले आहेत आणि ते वाट बघतायत की 1 महिन्यात देतील, 2 महिन्यात, त्यांचे नक्की मिळतील. तर त्यानंतर तुम्ही ही जार डिस्पोज करू शकता, फेकून देऊ शकता कचऱ्यामध्ये. बर. हे तुम्हाला करायचं आहे. ओके. हो. अशा ओव्हरऑल आता तुम्हाला खूप साऱ्या रेमेडीज मिळाल्या, सो प्लीज या फॉलो करा. पण मॅम मला एक विचारावं वाटेल की आता हे तर आपण पॉडकास्टमध्ये तुम्ही रेमेडीज सांगताय, सगळ्या गोष्टी आपण फायनान्सेसबद्दल बोलतोय, तुमचं असं काही वर्कशॉप आहे का की जिथे लोक येऊन हे 1 to 1 शिकू शकतील किंवा फायनान्सेस त्यांचे ग्रो करू शकतील? हो, नक्कीच. असे बरेच वर्कशॉप्स होत असतात, वेगवेगळ्या एनर्जीज. मला वाटतं नितिका क्लॉनिक हा शब्द अनेक जणांना माहिती आहे. म्हणजे या अशा स्पिरिट एनर्जीज आहेत ज्या खरंच खूप चांगल्या आहेत. काही लोक त्यांचा खूप निगेटिव्हली उच्चार करतात की त्या भयानक आहेत. असं काहीही नाहीये. मी ज्या रेमेडीज देते करते त्या सगळ्या टेस्टेड असतात, तर त्यातनं तर कुठलाही आघात किंवा त्रास व्यक्तींना होत नाही. अशा अनेक एंजल्स आहेत जे तुम्हाला नुसतं नॉक करून पैसे देतात. म्हणजे 2 मिनिटं तुम्ही नॉक कराल आणि त्यांना तुमचं काम कराल, संध्याकाळपर्यंत तुमचं काम होतं. आणि माझे अनेक आज सोल फॅमिली आहे, ते नक्की कमेंटमध्ये त्यांचा रिव्ह्यू देतील की या रेमेडीजने त्यांना किती चांगला उपयोग झालेला आहे. एंजल्स खूप छान काम करतात. पण या आणि जे जनरल एंजल्स शिकवतात तसे नाहीये. मी जो क्लास घेते तो टोटली डिफरंट आहे, ती माहितीच डिफरंट आहे. पण शिवाय येत्या ऑक्टोबरमध्ये मी स्पेशल अजून एक वर्कशॉप डिझाईन केलाय जो फर्स्ट टाइम आहे. पण त्याच्या सगळ्या रेमेडी पहिलं मी स्वतः टेस्ट करते की कुठली रेमेडी किती फास्ट काम करते. आणि मी अगदी गॅरंटीने सांगेन की त्याचा प्रत्येकाला चांगला लाभ होईल. तर स्पेशली गॉडेस महालक्ष्मी, कुबेर, आपले प्लॅनेट्स, त्यात वास्तू सगळं इन्क्लूड करून एक प्रॉस्पेरिटी वर्कशॉप मी डिझाईन केला आहे. आणि या वर्कशॉप हा कुठल्याही एजमधील कुठलेही व्यक्ती करू शकतात, ज्यांना आधी कुठलंही स्पिरिच्युअल नॉलेज नाहीये पण त्यांची श्रद्धा आहे, देवदेवतेंवर आहे, त्या व्यक्ती हे करू शकतात. आणि हा वर्कशॉप ऍक्च्युली ऑनलाईन होईल. म्हणजे अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून करू शकता.
साधारण बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा असते की रविवार असला पाहिजे, सुट्टीचा दिवस, जिथे ते अगदी सहजपणे Attend ते करू करू शकतात. त्यामुळे 3 रविवार आठवड्यातून एकदा असं 3 रविवार हा प्रॉस्पेरिटी वर्कशॉप होईल ऑक्टोबर महिन्यात आणि नक्की त्याचा प्रत्येकाला लाभ होईल. अरे वा. आणि म्हणजे आता या रिलेटेड तर आपण सगळी माहिती जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देऊयातच. सो प्रेक्षकांना जर काही कॉन्टॅक्ट करायचा असेल, काही प्रश्न असतील तर ते त्याच्यात नक्की. विचारू शकतात. एक आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला क्युरिओसिटी आली आहे की ते नॉक करून काय आहे एंजलचं, ते थोडं आम्हाला सांगा. ओके. ओझार्क म्हणून असं एक प्लेस आहे US मध्ये, जिथे सगळे मॅजिशियन्स आहेत, ज्यांना एका लेडीने एकत्र आणलं आणि तिने एक मॅजिकल कम्युनिटी बनवली बर. आणि त्या प्लेसचं नाव आहे ओझार्क. जिथे ते जे असं मॅजिक करायचे जिथे प्रॉपर त्या एंजल्सना कॉल करून त्यांच्या हेल्पने ते सगळं मॅजिक कास्ट करायचे तिथे आणि ते खूप छान मॅनिफेस्ट व्हायचं. म्हणून त्यांनी, आपण म्हणतो की 7 अजुबे जे आपल्याला माहिती आहेत, तर 8वा हे ओझार्क प्लेस आहे. पण त्यांनी त्या प्लेसला ओझार्क मधले कम्युनिटीने लांब ठेवलं लोकांपासून, कारण त्यांना त्यांच्या मॅजिकला कोणाची नजर लागू द्यायची नाहीये. त्यामुळे त्यांनी ते डिस्क्लोज नाही केलं कोणासमोर. पण या ओझार्क मधले जे एंजल्स आहेत, जे शक्यतो मी ज्यांना शिकवलेलं आहे आतापर्यंत त्यांनाच ते माहिती आहेत, हे मी सांगू शकते. ओके. पण हे, कारण हे कुठल्याही तुम्हाला नेटवर वगैरे कुठेही मिळणार नाही, असे एंजल्स आहेत. आणि ते आपल्याला अगदी याच्यामध्ये एक मेथड आहे, वेगवेगळ्या मेथड्स आहेत, त्यातली एक मेथड आहे नॉक करणं. अच्छा. म्हणजे अगदी कुठलंही अडलेलं काम, कुठलंही तुम्ही नॉक केलं, एंजलला कॉल केला, एक पोर्टल असतं, ते पोर्टल अगदी 1 मिनिटाच्या प्रेयरने ओपन होतं आणि ते एंजल्स तुम्हाला ती हेल्प करतात. बापरे. आणि मी माझ्या सोल फॅमिलीला नक्की सांगेन की ज्यांनी ही अनुभूती घेतली त्यांनी नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की अशा बऱ्याचशा रेमेडीज आणि गोष्टी तुम्हाला या वर्कशॉपमध्ये शिकायला मिळतील. सो प्लीज तुम्ही रजिस्टर करा. आणि मॅम, आता पुढे जाता आता मला विचारावं असं वाटेल की आता जो एक सप्टेंबर गणपतीनंतर एक जो पिरियड येतो, पितृपक्ष. सो पितृपक्ष किंवा आपल्या पितरांमुळे सुद्धा कधी कधी फायनान्सेसमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो का? बरोबर आहे. बऱ्याच जणांच्या कुंडलीमध्ये हे मला आढळलेलं. म्हणजे मी कुंडली फारशी बघत नाही, क्लासेस घेते, पण तेव्हा केस स्टडीज जेव्हा केल्या जातात त्यात बघितलं की खूप वाईट आणि सायकिक एनर्जीने जेव्हा मी चेक करते, त्यांचे आकाशिक एक्सेस करून मी जेव्हा चेक करते, तेव्हा मी बघितलंय की त्यांची पित्र संतुष्ट नाही आहेत आणि त्यामुळे त्यांची प्रगती कुठेतरी अडली आहे. म्हणजे घरातील पुरुषांची प्रगती होत नाही किंवा स्त्रियांची लग्न होत नाहीत किंवा फायनान्स पुढे जात नाही. तर इथे काय असतं एक्झॅक्टली, म्हणजे हा माझा स्टडी आणि अनुभूती आहे की एक्झॅक्टली हे खरंच आहे. जसं आता आपलं इथे जे जग आहे, आपण जे बघत आहोत कॉन्शियसली, याचा रिप्लिका स्पिरिट वर्ल्डमध्ये आहे. ओके. आणि व्यक्ती जे इथे जीवन जगत आहे ते जीवन तो मृत्यूनंतर काही काळ, जोपर्यंत तो त्या मायेमध्ये आहे अडकलेला, तिथे त्याचं जीवन जगत असतो. म्हणजे आज एखादा व्यक्ती इथे हॉटेल त्याचं चालत आहे छान, तो मृत्यूनंतर तिथेही त्याला वाटतं की आपण हॉटेल चालवतोय. हा, एखादा जो बिझनेस इथे करतोय त्याला वाटेल आपण तोच बिझनेस करतोय. एखादा इथे भाजी विकणार आहे त्याला वाटेल आपण तिथे भाजीच विकतोय. तिथे ते एक्झिस्ट करत नाही, पण त्या मायेमध्ये ते एक्झिस्ट करत असतं. असं आहे. तर आपले जे ॲन्सेस्टर आहेत त्यांनी जर बघितलेलं आहे की खूप गरिबी बघितली, त्या गरिबीत त्यांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहिल्या, त्यांचा मृत्यू झाला, कर्जाने अनेक जण सुसाईड करतात, या दुःखातनं ते गेलेले असतात, ज्यांना हवं ते मिळालेलं नाही. आणि हळूहळू जेव्हा आपण थोडंसं ग्रो करतोय तर ते बघतात की हे तर खूप चांगलं जीवन जगत आहेत, पण त्यांना ती पैशाची सेम कमतरता तिथेही जाणवते. तिथेही त्यांना वाटतं की आपण मार्केट प्लेसमध्ये आलोय, आपल्याला हे घ्यायचंय ते घ्यायचंय, पण ते घेऊ शकत नाही. आणि जेव्हा ते बघतात की आपली कुळातील आपले सगळी जी लोक आहेत ती हे सगळं छान गोष्टी करत आहेत, खूप चांगलं आयुष्य जगत आहेत, आणि अचानक आपल्याला वाटतं आता ना पैशांचे प्रॉब्लेम्स येत आहेत. हे सुद्धा बऱ्याच वेळेला व्हायला लागतं की काही ना अपडाऊन होतात बघा. तर आता कुठे चांगलं चाललंय, परत काही प्रॉब्लेम्स त्यांना येतो, कुठेतरी लॉस होतो, पैसे अडकतात, असं होतं.
तर त्याचं कारण हे आहे की तुमची पित्र संतुष्ट नाहीये, ती बघत असतात की आमच्या मागे हे तर छान जगत आहेत, हा. आणि त्यामुळे त्यांना जे वाईट वाटतं, त्यांचं जे दुःख आहे ते कुठेतरी आपल्यावर इफेक्ट करतं, कारण आपला DNA आणि आपले जीन्स कनेक्ट आहेत त्यांच्याशी. राईट राईट. आणि त्यामुळे यामध्ये एक अँसेस्टरचं स्पेशल रिच्युअल असतं ज्यामध्ये अँसेस्टर मनी असतात. बर. म्हणजे आपले पैसे आपण यूज करतो ते नसतात, पण स्पेशल अँसेस्टर मनी असतात जे आपल्याला काही त्याच्यावर प्रोग्रामिंग करून जाळायचे असतात. अच्छा. आणि ते जेव्हा जळतात तेव्हा ती एनर्जी ऑटोमॅटिक त्यांना मिळते. ओके. मग त्यांना तिथे पैसे मिळायला लागतात, हे त्यांना फील होतं की आता आपल्याकडे अबंडन्स येतोय, आपल्याला इथे अबंडन्स मिळायला स्टार्ट होतो. बर. आणि खरोखर ही रेमेडी खूप छान काम करते. अरे वा. आणि हे तुम्ही वर्कशॉपमध्ये सांगा. येस, मोस्टली हे वर्कशॉपमध्ये शिकवते, कारण अँसेस्टर खूप इम्पॉर्टंट आहेत. इव्हन मी हेही सांगते नेहमी की तुम्ही जसं देवाला पाया पडता ना, तुमच्या पितृदेवांना पण तसं पाया पडा डेली. Okay. ते खूप महत्वाचं आहे, कारण त्यांचे आशीर्वाद खूप इम्पॉर्टंट असतात आपल्यासाठी. करेक्ट करेक्ट. असं आहे. तर मॅम, तुम्ही एवढं पॉडकास्टवर आलात आणि कमबॅक केलात त्याबद्दल Thank you. सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आमच्यात जसं बोलणं झालं पॉडकास्टमध्ये, मॅमनी जसं सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही वर्कशॉपसाठी प्लीज रजिस्टर करा. डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत, कसं रजिस्टर करायचं, काय करायचं. सो त्याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. शिवाय व्हॉट्सॲपची लिंक दिलेली आहे. मागे जसं आपण व्हॉट्सॲपचे ग्रुप्स बनवले होते तसे पण यावेळी बनवतो. सो त्यावर जाऊन तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता. जर तुम्हाला मॅमचं पर्सनल कन्सल्टेशन हवं असेल 1-on-1 किंवा ऑनलाईन, तर यासाठी नंबर दिलेला आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. मॅमचं इंस्टाग्राम हँडल, यूट्यूब चॅनल आणि बाकी सोशल मीडिया हँडल्सची पण लिंक दिलेली आहे. आणि शिवाय तुम्ही जर पार्ट 1 पाहिला नसेल तर त्याचीसुद्धा लिंक मी देतो, सो तुम्हाला ते पण बघता येईल. सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. एकदा तुम्ही फक्त चेक करा. मॅम, जाता जाता तुम्हाला काय सांगावं असं वाटेल? मी जास्त काही बोलणार नाही, पण मला प्रेक्षकांना आवर्जून हे सांगेल, आवडलं तर नक्की बघा, नाही पटलं तर निगेटिव्ह कमेंट्स करण्यापेक्षा सोडून द्या. खरं खरं. तर थँक्यू सो मच मॅम परत Most एकदा. welcome. आणि आपलं स्वीट टॉक्सचं रिच्युअल तुम्हाला माहिती आहे Yes. की पॉडकास्ट आपण एंड करताना Yes. फीस्ट बमने पॉडकास्ट एंड करतो. Yes. आणि आता एक ॲडिशन केली की आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो. नक्की. सो आजचा पॉडकास्ट आपण एंड करूयात. श्री Yes, स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. धन्यवाद.